आमचे लाडके आमदार एकच वादा प्राजक्त दादा. राहुरीला प्राजक्त तनपुरेंची गरज आहे आणि तेच निवडून येणार. पूर्वी पावत्या वगैरे जास्त होतात. आता 2-3 महिन्यापूर्वी पण दादांनी बैठक घेऊन पावत्या वगैरे आमच्यासाठी कमी करून दिल्या. ज्याच्या जमिनी गेल्या, ज्याच्या मुळे धरणात गेलं, त्यांना नोकऱ्या दिल्या. सगळ्यांना म्हणजे इतकं भारी काम केलं, पण नादच खोळा. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेख आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी आता आहे राहुरीच्या आठवड्या बाजारामध्ये आणि आठवडे बाजार म्हटल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा असतात, वेगवेगळी मंडळी असतात. नेमकी या आठवडे बाजारामध्ये चर्चा कोणाची आहे आणि कोण आमदार होणार आहे, जनता कोणाला कौल देणार आहे. राहुरीच्या विधानसभामध्ये 3 नावं हे रस्सीखेच मध्ये आहेत. विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात 2 नावं चर्चित आहेत, ते शिवाजी कर्डिले आणि सत्यजित कदम. या ठिकाणी कोण चांगली फाईट देईल, लोकांचं मत काय आहे, प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल विद्यमान आमदार असताना काय कामं झाली आहेत आणि कर्डिले असतील, कदम असतील, याला जनता कौल देईल का, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. चला आपण राहुरीच्या आठवडे बाजारामध्ये सैर करूयात. काय वाटतंय राहुरीमध्ये कोणाची हवा आहे? आमचे लाडके आमदार एकच वादा प्राजक्त दादा. दादाची कामं कशी आहेत? दादाचे काम एक नंबर आहेत. पण त्यांना विरोधात कोण म्हणजे चांगला ठेसल देऊ शकतो? कर्डिले देतील की कदम देतील? एवढं तर राजनीतिक अनुभव नाही आम्हाला. आणि तर इलेक्शन वगैरे चालू आहे, काय वाटतंय कोण आमदार होईल, कोणाची हवा आहे सध्या? प्राजक्त दादा तनपुरे राहुरी. दुसरं कोण? साईचे ग्रुप. कामं झाले सगळे? हो, कामं चालली त्यांची. तर त्यांची हवा आहे? हो, राहुरी मध्ये कर्डिले आहेत, कदम आहेत, त्यांचं काय होऊ शकतं? ते गप फाईट देतील का तनपुरेंना? तसे दोघंच फाईट देऊ शकतात. तरी येणार तनपुरेच येणार. तुम्हाला कोण वाटतं तनपुरेंना फाईट कोण देईल चांगलं? कर्डिले. आता विधानसभेची निवड आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांमध्ये आता इलेक्शन सुरू होईल. 3 नावं चर्चित आहेत. एक आमदार तनपुरे असतील, सत्यजित कदम असतील आणि शिवाजी कर्डिले असतील. काय वाटतं कुणाची हवा आहे जास्त? प्राजक्त दादा तनपुरे 100% निवडून. का बरं? काय म्हणजे काय असं कारण? नवीन नेतृत्व आहे आणि काम करण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे तेच निवडून येते. आणि मग हे भाजपाचे 2 जण आहेत, ते काही कामाचे नाही, दोघे कामाचे. राहुरीला प्राजक्त तनपुरेंची गरज आहे आणि तेच निवडून येणार. आज आठवडी बाजारात तुम्ही इथे विकण्यासाठी आलात. काय भाव चालले? कोथिंबीर असेल, भाजीपाला असेल? कोथिंबीर 10 रुपये. कोथिंबीरचे दर उतरले का आता? नाही, चढलेले. आता विधानसभा सुरू होत आहेत, काय वाटतंय कुणाची हवा आहे सध्या इथे आणि कोण होईल आमदार? प्राजक्त दादा. काय म्हणजे कामं वगैरे कशी? कामं चांगली. कामं चांगली. पुन्हा एकदा राहुरीकर प्राजक्तांना आमदार करतील? हो. आणि 2 जण आहेत भाजपामध्ये, कदम झालं, कर्डिले झालं, त्यांच्याबद्दल कसं मत आहे लोकांचं? बरं आहे. कोण या दोघांमधलं टफ फाईट कोण देईल तनपुरेंना? काय अंदाज वाटतो तुम्हाला? कोण तगडा उमेदवार वाटत असेल? कर्डिले. त्यांनी मुळाधारण आणलं, बाबूराव दादांनी विद्यापीठ आणलं. मग आपण दुसऱ्याला का मतदान करायचं? आपल्या तालुक्यात विकास झालेला आहे. रस्ते लाईटी केलेलं आहे ना, आपल्याला पुढे वंचित राहावं नाही लागलं. नोकऱ्या दिल्या, ज्याच्या जमिनी गेल्या, ज्याच्या मुळे धरणात गेलं, त्यांना नोकऱ्या दिल्या. सगळ्यांना म्हणजे इतकं भारी काम केलं, पण नादच खोळा. इष्टिप्यांचं काम चालू आहे, म्हणजे इतकं भारी काम केलं त्यांनी की बस 100% येणार ते निवडून. दादा. आता दादांना फाईटला कदम आहेत आणि कर्डिले आहेत. तुम्हाला कोण वाटतं जास्त टफ फाईट देतील दादांना? दादाच येणार. पण कोणाची फाईट जोरात वाटते तुम्हाला? दोघांपैकी कोण जाईल? कर्डिले साहेबांची. कर्डिले साहेब. पण दादाचं काम भारी आहे. तुमच्या गावात कशी कामं झाली आहेत? आमच्या गावात का काय महत्वाची कामं? डिप्या दिल्या त्यांनी, रस्त्याचे काम झाले, बाकीचं काही नाही. वातावरण कसं तनपुरेंसाठी? एकच नंबर आहे मॅडम, भारी. नादच पण एकच ना. आम्ही सगळे तेच काम करणार आहे. विद्यापीठ आणलं म्हणजे लहानपणापासून तर 4 पिढ्यापर्यंत येऊ नये ना अख्ख्या नोकरीला, असं माझं मन आहे. आमच्या सगळ्यांचं तेच मन आहे. दादा, काय कसं वातावरण आहे राहुरीचं? रोजचा बाजार आहे तुमचा, आठवडी बाजार, लोक काय चर्चा करतात? इथं प्राजक्त दादाच यायला पाहिजे. त्यांनी इथं भरपूर काही सहकार्य केलं. आता आम्ही बाजार करून आपण पूर्वी पावत्या वगैरे जास्त होत्यात. आता 2-3 महिन्यापूर्वी पण दादांनी बैठक घेऊन पावत्या वगैरे आमच्यासाठी कमी करून दिल्या.
आणि एक रोड पण पूर्वी लॉकडाऊनच्या आधी रोड वगैरे मोठा होता आणि रस्त्याला बसायची अडचण येत होती, तर दादांनी पण एक साईडला सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन वगैरे केलं. आणि इथं पण आता पहिले एसटी स्टँडचं पण पूर्वी थोडा अडचण होती, आता तिने ते पण मार्गी लावलं. आणि व्यापारी दृष्टिकोनाने प्राजक्त दादा व्यवस्थित. तरी प्राजक्त दादांच्या विरोधात दोन नेते आहेत, एक भाजपाचेच आहेत, नेमकं कुणाचं तिकीट मिळेल आपल्याला ठाऊक नाहीये. सत्यजित कदम आहेत आणि शिवाजी कर्डिले आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण टफ फाईट देऊ शकेल तनपुरेंना? फाईटचं नाही, पण फाईट कोणी देऊ, पण दादाच येणार 100%. तरी कोण फाईट दिला असं वाटतं विरोधात? फाईट दोन्ही देतील, पण दादा 100% येणार. आठवडे बाजार करतात लोकांची चर्चा काय आहे? चर्चा सध्या तर अजून दादांचीच चर्चा चालू आहे. किती वर्षापासून इकडे? इकडं मला 3 वर्ष झाले. कसं आहे काम, कसं आहे काम चांगलं आहे दादांचं. वाटतं मग ते एक येतील होतील का नाही व्हायचे. कोण आमदार होईल राहुरी? प्राजक्त दादा. का बरं? मग आमचे काम त्यांनी व्यवस्थित केलेले आहेत. काय काय काम झाली? सगळे काम केले, राहुरीमध्ये सगळे काम जे नाही ते काम केलेले आहेत. आमच्या बचत गटाला म्हणजे महिलांना मशीन क्लास हे सगळे त्यांनी हे काम केलेले त्यांनी. आता महिला वर्गांना तर 1,500 रुपये पण दिले, तरी महिला वर्ग तरी पण आमचे दादाच येणार, प्राजक्त दादा. त्यांची चर्चा चालू आहे. हो, काय काय कामं झालीत असं वाटतं? काम चांगले आहे त्यांची. कामं पाहूनच लोक मतदान करणार. आणि आता कर्डिले आहेत, सत्यजित कदम आहेत, त्यांचं काय होईल वाटतं ते इकडे? आणि त्यांच्याबद्दल आपला अनुभव नाही, यांचा अनुभव आहे आपल्याला. आता पुढच्या टर्मला पुन्हा एकदा आमदार होतील दादा. होतील 100%. दादा दादाची काय काय कामं? मग सगळे कामं केली त्यांनी. सगळ्या गोष्टीचा भाव वाढलेला आहे, पण त्याच्याकडे कोणी विचार करत नाही. सध्याला भाव वाढले, ते छटक आत्मा खाणारे सगळे गरीब लोक आहेत, त्यांनाच ते पैसे मिळाले. सरकार कोणतं येईल असं वाटतं तुम्हाला? सरकार आता सगळे तर सांगतात. राहुरीचे आहेत का तुम्ही? हो, हो. इथं कोणाची हवं आहे? इथं मग अजून मी काही फिरलेलं नाही. पण तरी कोणाची चर्चा कोणाची मी होत आहे? 500 रुपये दिले बरं का. काही चर्चा कोणाची आहे? चर्चा आता 2 तोंडे लोक आहेत, ज्यांना पैसे आलेत ना ते म्हणतात आम्ही तर भाजपला देणार आहे काही झालं तरी. ज्यांना नाही आलं तर ते म्हणतात तोंड पाहून दिलेत. काय वाटतंय तुम्हाला? प्राजक्त दादा काय काय कामं झाली? कामं भरपूर झालेली. टफ फाईट कोणाची लागेल? कदमची लागेल की कर्डिलेंची? हे 1 इयर राहणार. प्राजक्त दादा तनपुरे 1 इयर राहणार. पण दोघांचे दोघांना बी ते घ्या, म्हणजे दोघांपेक्षा वरती राहणार प्राजक्त दादा.